नमस्कार मंडळी, अनुजा's रेसिपी मराठीमध्ये आज आपण अगदी मऊ लुसलुशीत दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण इथे एक दुधी घेतलेलं आहे. तर त्याला अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्यातला आपण आता इथे अर्धा दुधी व्यवस्थित अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे आता याला व्यवस्थित किसून घ्यायचे. तर अशा प्रकारे बारीक किसणीच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित आपण किसून घेणार आहोत. त्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये लसूण, हिरवी मिरची, 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे, पाणी टाकून याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये कसुरी मेथी, कोथिंबीर, त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचे. किसलेलं दुधी, 2 चमचे तीळ, दही, अर्धा चमचा हळद, त्यानंतर यामध्ये लाल तिखट, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये एकही थेंब पाणी न टाकता हे पीठ व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला अजिबात रेस्ट द्यायची नाही. आता आपण इथे चटणी बनवून घ्यायची. त्यासाठी पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ, फुटाण्याची डाळ, थोडंसं दही टाकायचे आणि एकदम थोडीशी साखर यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता लगेचच आपण याचे पराठे लाटायला घ्यायचे. नाही तर आपण जास्त वेळ पीठ ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं. आता अशा प्रकारे आपण व्यवस्थित इथे पराठे लाटून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी आपण याचे पराठे लाटून घ्यायचे. जास्त जाडही आणि जास्त पातळही अशा प्रकारे आपण याचे व्यवस्थित पराठे लाटून घ्यायचे. आता आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून इथे पराठे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर बघू शकता आपण इथे दोन्ही साईडने पराठे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर हे पराठे तुम्ही लहान मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर कुठे प्रवासाला जाताना सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता. अगदी मस्त खुसखुशीत असे आपले पराठे तयार झालेले. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.